नमस्कार, मी पत्रकार विजय पवार. आज आपण बोलणार आहोत एका अशा खास व्यक्तीशी जे माध्यम क्षेत्राशी संबंधित असतानाही आज एका उच्च पदावर काम करत आहेत. माध्यम क्षेत्र म्हणजे ज्यावेळी ठराविक वृत्तपत्र एवढ्यापुरतं मर्यादित असलेलं हे क्षेत्र नंतर इतक्या झपाट्यानं वाढत गेलं. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया ह्या माध्यमातून जसं वाढत गेलं त्याच्याहीपेक्षा वेगानं पुढं जाणारे अमित हुक्केरीकर ह्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि त्यांचा प्रवास आज इतक्या उच्च पदावर आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते OSD म्हणून काम करत आहेत. गेली 3.5 वर्ष हे काम करत असताना त्यांनी अनेक महाराष्ट्रासाठी जे काय काम केले किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा जो विश्वास संपादन केलेला आहे, पण हे करत असताना वृत्तपत्रातील किंवा माध्यम क्षेत्रातील आपला अनुभव, संवाद कौशल्य, जनसंपर्क, तंत्रज्ञान या सगळ्याचा मेळ घालून त्याने या पदापर्यंत पोहोचत असताना जो त्यांचा प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार अमितजी. नमस्कार. आपण माध्यम क्षेत्रात होता, वृत्तपत्रात होता, त्यानंतर वृत्तपत्रातील बदल जे घडत गेले त्याप्रमाणे आपणही बदलत गेला. तो बदल स्वीकारत आणि त्याच्याही पुढे जाऊन त्यातले तंत्रज्ञान स्वीकारत आपण पुढे गेलात. आणि त्यानंतर राजकारण असेल किंवा शासकीय काम असेल या माध्यमातून आपण थेट मंत्रालयापर्यंत गेलात, मंत्रालयात पोचलात आणि तेही मुख्यमंत्र्यांचे अधिकारी म्हणून आपण काम करत आहात. कसा होता हा प्रवास, आपण सांगा. नक्कीच मला तर पहिला सार्थ अभिमान आहे की मी कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूर माझं हे कर्मभूमी जरी असली तरी माझं आजोळ आहे. कारण कसबा तळले राधानगरी हे माझं आईचं गाव, त्यामुळे मी लहानाचा मोठा इथंच झालो. बेळगावमध्ये थोडं शिक्षण झालं, नंतर कोल्हापुरात आलो. पण कोल्हापूरमध्ये मला शिकण्याची संधी मिळाली, लोकांच्या बरोबर हितगुज करण्याची संधी मिळाली आणि हे करत असताना हजारो लोक भेटली जी माझ्याबरोबर काम केलेली असतील किंवा समाजातली उच्च पदस्थ असतील, राजकारणी असतील, अशी विविध लोक भेटली आणि त्या अनुषंगानं मी शिकत मी पुढे माझा प्रवास चालू केला. बऱ्याच वेळेला असं मला विचारलं जातं की बाबा तुम्ही कोल्हापूरचे का तुम्ही दिल्लीचे, असं बऱ्याच वेळा विचारलं जातं. परंतु मी मूळचा कोल्हापूरचा असल्यामुळे मी सगळीकडे सांगतो मी कोल्हापूरचा आहे आणि अंबाबाईच्या आशीर्वादानं हे सगळं करायला मिळतं आहे आम्हाला. तर त्याच्यामध्ये माझं शिक्षण सगळं कोल्हापुरात झालं. शिवाजी विद्यापीठात असेल आणि जर्नलिझमचं असेल किंवा इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असेल, ते सगळं मी इथं केलं. आणि इथनंच कोल्हापुरातनं माझं 2000 साली मी तरुण भारतमध्ये माझी कामाची सुरुवात केली आणि तिथनं माझा प्रवास सुरू झाला आणि तो तर सुरू आहे. आपण माध्यम क्षेत्रात काम केलं, वृत्तपत्र क्षेत्रात काम केलं, त्यानंतर हे जे बदल घडले त्या बदलाकडे आपण कुठल्या दृष्टीनं बघता आपण? हे बघा, काय होतं की पूर्वीच्या काळी प्रसारमाध्यम याच्याकडे फक्त वृत्तपत्र असं बघितलं जायचं. परंतु जसं काळ बदलत गेला तसं वृत्तपत्रांच्याबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तो आला जोरात. त्याच्याबरोबर आज यूट्यूबचे चॅनल्स असतील किंवा डिजिटल मीडिया असेल हा जोरात वाढला. हा वाढत असताना 2000 ते 2005च्या दरम्यान आणखीन एक मीडिया वाढला, तो म्हणजे रेडिओ. आणि रेडिओच्या माध्यमातून आपण ग्रासरूटला पोचलो. आणि जेव्हा माझं शिक्षण चालू होतं, मी तरुण भारतमध्ये काम करत होतो, ते करत असताना मला काही गोष्टी लक्षात आल्या की बाबा आपल्याला हे जे होणारे बदल आहेत ते आता आपण एक्सेप्ट केले पाहिजेत. नाहीतर आपण जर फक्त वृत्तपत्र म्हणून बसलो तर आपण पुढे नाही जाऊ शकत. त्या अनुषंगानं मी त्या विविध क्षेत्रातलं ज्ञान घेत गेलो आणि ते घेत असताना हळूहळू मी दिल्लीशी कनेक्ट झालो आणि मग दिल्लीमध्ये माझं जनसंपर्काचं काम चालू झालं. बाकी सगळ्या गोष्टी योगायोगाने ते सुरू झाल्या. मीनवाईल मी जेव्हा कोल्हापुरात होतो, तरुण भारतला काम करत होतो, त्यावेळेला आम्ही युनिक्स असे ॲक्टिव्हिटीज करत होतो. म्हणजे मला चांगलं आठवतं, आम्ही घरकुल म्हणून पुरवणी चालू केली. त्याबरोबर आम्ही ऑटोमोबाईल सेक्टरवरती एक पुरवणी चालू केली होती. याचं कारण हेच होतं की बाबा वेगवेगळ्या सेगमेंटमधली आत्ताच्या अपडेट्स काय आहेत किंवा स्थानिकवरती आता सध्या फोकस होतं. वृत्तपत्र हा असा एक भाग आहे की जो
समाजाचा आरसा आहे बरं आणि तो कधीही खोटं बोलत नाही. बरं त्याला जे त्या माणसाचं प्रतिबिंब आहे तेच त्यामध्ये दाखवतो, अशी एक धारणा होती. आणि विविध क्षेत्रांमध्ये सध्या काय चाललंय ह्याची लोकांना इंटरेस्ट होता, की आता सध्या घराच्या क्षेत्रामध्ये काय चाललंय, कोल्हापुरात काय चाललंय, ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काय चाललंय, आरोग्यामध्ये काय चाललंय. त्यामुळे तुम्हाला पण त्या काळामध्ये जर बघितलात तर विविध पुरवण्या सुरू झाल्या, म्हणजे महिलांसाठी पुरवणी चालू झाली, मुलांसाठी सुरू झाली, ऑटोमोबाईल झाली, घरकुल झालं, अशा वेगवेगळ्या पुरवण्या सुरू झाल्या. ते करण्याची मला संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून मी लोकांशी जुळत गेलो. आपण स्थानिक हे सगळे जे आहे ते स्थानिक स्थानिक प्रश्न म्हणून आपण घेतले, हो. पण तुमचा अभ्यास किंवा तुमचं जे शिक्षण आहे ते अगदी इंटरनॅशनल लेवलचं झालं. हो. आणि त्याचा आणि ह्याचा आपण समन्वय साधत पुढे जाण्यासाठी आपण काय केलं? मी 2008 साली मी दुबईला गेलो होतो. मला दुबईला इंटरनॅशनल फायनान्स आणि मार्केटिंगमध्ये 80 देशामध्ये काम करायची संधी मिळाली. मी दुबईमध्ये राहत होतो आणि विविध प्रोडक्ट्स इंटरनॅशनल मार्केटवरती कसे वर्कआउट होतात ह्याच्यासाठी मी काम करत होतो. ते करून मी माघारी आल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली, की आजच्या पिढीला ग्लोबल कनेक्टची गरज आहे. त्यासाठी मी दिल्लीमध्ये कनेक्ट झालो. दिल्ली असेल, मुंबई असेल, इथं कनेक्ट झालो आणि माध्यमांच्या माध्यमातून झालो. मी तिथं पोहोचल्यानंतर मला लकीली चांगली लोक भेटत गेली आणि तिथं नंतर मला अशी संधी मिळाली की बाबा मी तेव्हाचे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूजी होते, तर त्यांच्याबरोबर मी काम करायला लागलो. आणि माझ्याकडे जबाबदारी माध्यम सल्लागार म्हणून होती. त्यामुळे माझा प्रवासाला माझी आवड असल्यामुळे मी प्रवास करायचो भरपूर आणि विविध क्षेत्रामध्ये उडानची योजना होती, त्यामध्ये पण मला काम करायची संधी मिळाली. त्यामुळे ग्रास रूटपर्यंत जाण्याची जो माझी एक आवड होती ते मला करायला मिळालं. हे करत असताना मी माझ्याबरोबर जवळपास एक 50-60 मित्र होते माझे, किंवा माझ्या मित्रांचे भाऊ असतील, त्या सर्वांना मी कनेक्ट करत गेलो. आज ते चांगल्या पदावरती आहेत. ते काही लोक स्वतःचा बिझनेस करतात, काही लोक इंडस्ट्रियलिस्ट बनलेले आहेत. पण त्यांना मी प्रयोग असा करत गेला की बाबा आपण एकटं पुढे जायचं नाही, आपल्याबरोबर ह्या लोकांना पण पुढे घेऊन जायचं. मग ते जिथं तटतील तिथे त्यांना मदत करायची. मग शासकीय योजना कशा काय चांगल्या असतात त्या कशा अडॉप्ट करायच्या ह्याचे ट्रायल्स करत गेलो आणि मग त्या अनुषंगाने आम्ही हे डेव्हलप करत गेलो आणि मग तो एक ट्रॅक तयार झाला. मग आता असं पद्धती आहे की बाबा कुणाला जर इच्छा असेल की मला उद्योजक व्हायचं आहे, तर आम्ही सांगतो ह्या स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3, स्टेप 4 असं करत जा. मग त्या अनुषंगाने आम्ही वर चढत गेलो. एक चांगली गोष्ट अशी झाली की कोल्हापूरच्या बाबतीत मला जी आवड होती ती फक्त कोल्हापूरपुरती मर्यादित न राहता मी महाराष्ट्रासाठी करायला लागलो. म्हणजे कोल्हापूर एअरपोर्टचा विषय असेल, तसेच बाकीचे एअरपोर्ट्स असतील, बाकी पाण्याच्या वरती नियोजनाचा विषय असेल तो आम्ही करायला लागलो, इंडस्ट्रीजवरती काम करायला लागलो. याच्यामुळे काय झालं की ती लोक भेटत गेली. आणि माझं तरी म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की तुम्ही एका गोष्टीशी स्टिकअप न राहता मल्टिपल गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. की मी जर एकच माझी इंडस्ट्री आहे आणि मी फक्त विविंग मिल्समध्येच आहे, तर विविंग मिल्समध्ये न राहता विविंग मिल्स बरोबर आणखीन काही 4 गोष्टी आहेत त्याच्यावरती पण अभ्यास केला पाहिजे. आणि हे करत असल्यामुळे मला सुरेश प्रभू साहेबांच्या नजरेत आलो मी. मग त्यांनी मला बोलून घेतलं आणि मग तिथं मला संधी दिली. ते केल्यानंतर पुढे केंद्रामध्ये काम करायची संधी मिळाली. मग तिथं काम करत असताना मग कोरोना आला. कोरोना काळामध्ये सुद्धा चांगली संधी काम करायची संधी मिळाली. पूर आला आपल्याकडे, पुराच्या काळामध्ये सुद्धा काम करायची संधी मिळाली. कारण कर्नाटक आणि महाराष्ट्राचा आलमट्टीचा प्रश्न होता, त्यामध्ये मी थोडंफार मदत केली, त्याचा फायदा झाला. हां, मी कायमच पडद्याच्या मागं राहिलो. मी कधीही पडद्यावर यायची माझी कधी अपेक्षा झाली नाही. आणि चांगलं काम घडलं पाहिजे, माससाठी काम झालं पाहिजे. क्लाससाठी सगळे उभारतात, पण माससाठी समाजासाठी उभारलं पाहिजे, ही माझी धारणा असल्यामुळे मी ते काम करत गेलो. हे करत असताना शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही पुराच्या काळामध्ये वगैरे आम्ही काम केलं होतं. त्यामुळे माझी इच्छा होती त्यांच्याबरोबर काम करायची आणि योगायोगानं सगळ्या गोष्टी जमून आल्या आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर मी त्यांच्याबरोबर काम करायला लागलो. माझी इच्छा हीच होती की बाबा दिल्लीशी कनेक्ट, आपण दिल्लीतली चांगले चांगले प्रयोग असतील किंवा चांगले चांगले प्रोजेक्ट्स असतील हे महाराष्ट्रात यावेत आणि महाराष्ट्राच्या तरुणांना हाताला काम मिळावं, शेतकऱ्यांना हाताला काम मिळावं. ह्या 2-3 विषयांच्यावरती मी काम करत होतो. आणि लकीली शिंदे साहेबांच्यावर काम करत असताना त्यांना सुद्धा माझं काम आवडलं आणि मग त्यांनी सुद्धा आम्हाला संधी दिली प्रचंड काम करण्याची. विशेष करून मला सांगायचं झालं तर आपण एक शासन आपल्या दारी म्हणून एक योजना केली होती. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान केलं होतं. महिला सशक्तीकरण अभियान असेल, लाडली बहीण असेल, ह्या सगळ्या योजनांमध्ये
मला कॉन्सेप्ट डेव्हलपमेंटपासनं अरे ते ग्राउंड ॲक्टिव्हिटीपर्यंत ह्या सगळ्यामध्ये काम करायला मिळालं. आणि त्याचे कॉन्सेप्ट डेव्हलप करत असताना सुद्धा जे थॉट प्रोसेस होती, हां म्हणजे कसं असतं की एक शासकीय कार्यक्रम म्हणून एक एक पायंडा होता बरोबर आणि आपण सगळेजण शासकीय कार्यक्रम म्हटलं तर त्या अनुषंगाने बघत होतो. आणि ते प्रोटोकॉल आहे, त्या पद्धतीनेच करायला लागतं. करावं लागतं. परंतु आजच्या पिढीला, आजच्या काळातल्या लोकांना ते ॲक्सेप्ट व्हावं बरोबर. अशा गोष्टी त्यामध्ये असणं गरजेचं हो. होतं. तर ते आम्ही हळूहळू बदल करत गेलो आणि त्याचा रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि लोकांना पण त्याचा फायदा झाला. मला सांगायला आवडेल की आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान जेव्हा आम्ही कॉन्सेप्ट मी लिहित होतो, तयार करत होतो, त्यावेळेला दीपक केसरकर जी आमचे शिक्षण मंत्री होते, तर त्यांना आम्ही सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही मिटिंग्स घेतल्या आणि ते यशस्वीरित्या आम्ही त्याचा एक प्रोजेक्ट तयार केला. मी शिंदे साहेबांना एकदा ते प्रेझेंट करत होतो की साहेब हे असे असे करतोय आपण, 2,10,00,000 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतोय आणि हे विद्यार्थी उद्याचं भवितव्य आहे. यांना आज जर आपण ह्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर त्यांना असं वाटेल की बाबा ह्या गोष्टी आपल्या नाहीच आहेत. म्हणजे त्यात उदाहरणार्थ जर सांगायचं झालं की शेती, तर आमचं असं म्हणणं होतं, आम्ही जी स्टडी केला होता त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की बाबा पेरणी म्हणजे काय, ऊसाचे काय प्रकार आहेत, मळणी म्हणजे काय, शिवार म्हणजे काय, पाणी कसं सोडायचं, पीक कसं घ्यायचं, प्रत्येक पिकाचे काय म्हणजे किमान शेतीतलं बेसिक तरी कळावं. तर हे कळावं असं आमची इच्छा होती. दुसरी गोष्ट, मुलांना आपत्ती व्यवस्थापनचं ज्ञान पाहिजे. हे आमचं पहिलेपासून आमचं त्या एक धोरण होतं. आणि मुलांचं आणि आई वडिलांचं नातं हे आता बदलत चाललंय. बरोबर. मोबाईलमुळे असेल किंवा बाकीच्या गोष्टींमुळे असेल, सध्या आई वडील सुद्धा मुलांच्याकडे मोबाईल देऊन आपल्या आपल्या कामात व्यस्त राहतात. याच्यामुळे त्यांचं एक दुरावा निर्माण झालाय. तर तो कमी व्हावा ह्यासाठी आम्ही हा प्रयत्न करायचा होता. मला सांगायला अभिमान वाटतोय, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानमध्ये 2,10,00,000 विद्यार्थी आले, जवळपास 15,00,000 शाळा सहभागी झाल्या आणि हे होत असताना 3 गिनीज रेकॉर्ड मिळाले. हे असा एक पहिला प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये ॲट अ टाइम 3 गिनीज रेकॉर्ड एका शासकीय अभियानाला मिळालं. आणि नक्कीच आम्ही काम केलंय त्यामध्ये, पण त्याचं क्रेडिट शिंदे साहेबांना जातं. आपण जे ही जी योजना आणल्या किंवा ह्या ज्या आपण क्रिएट केल्या, त्यानंतर लोकांच्यापर्यंत पोचवून त्याचे रिझल्ट मिळवणं आणि त्यातून लोकांच्या ज्या प्रतिक्रिया घेणं, ह्याचा अनुभव आपल्याला कसा मिळाला? कसं झालं की ही जेव्हा योजना सुरू करायची होती त्यावेळी मी शिंदे साहेबांच्या बरोबर एक ते प्रेझेंटेशन करत होतो. शिंदे साहेबांनी मला एकच सांगितलं की अमित, प्रत्येक गावामध्ये मंदिर असतंय किंवा मस्जिद असतंय, धार्मिक स्थळं असतात, माझं काही म्हणणं नाही त्याबद्दल, पण मला प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मोठ्या गावामध्ये मला एक ज्ञान मंदिर पाहिजे. ह्याच्याबद्दल तुझं काय तयारी आहे सांग. म्हणजे ही त्यांची तळमळ आहे, कारण ते पण एका छोट्याशा शाळेतनं शिकून आलेले आहेत. म्हणजे ते काय मोठ्या घरात नाही, ते शेतकरी कुटुंबातले आहेत आणि एकदम कष्टाने वरपर्यंत आले. त्यामुळे त्यांचं शिक्षण असेल, मला सांगायला अभिमान वाटतो, ते MA करतायत शिंदे साहेब. आजही त्यांना शिकायची इच्छा आहे. वेळेनुसार त्यांना ते गॅप पडत गेला, पण त्यांनी त्यांची जिद्द सोडलेली नाही आणि ते शिकतायत. आम्हाला फार अभिमान आहे. तर त्यांनी हे मला सांगितलं की बाबा हे पाहिजे. मग मी स्वतः फिरलो, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये गेलो, तिथल्या शाळांमध्ये व्हिजिट केल्या. का आलोय सांगत नव्हतो, आम्ही जनरल व्हिजिटला आलोय, यायचो, सगळा अभ्यास करायचो आणि करायचो. मग हे करत असताना आम्ही पहिलं काम केलं की विद्यार्थ्यांमध्ये आम्ही एक पत्र पाठवलं आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर डिस्कस करायचं आणि त्यांचं मत मांडायचं, असे आम्ही त्यांना टास्क दिला. हे झालं विद्यार्थ्यांचं, विद्यार्थी त्यात इन्व्हॉल्व्ह झाले. मग त्यांना आम्ही दुसरा टास्क दिला की कृषीचा. आम्ही त्यांना सांगितलं की शाळेच्या मैदानामध्ये एक 10x10चा किंवा 10 आपण काय म्हणतो त्याला, छोटे छोटे असे पार्ट्स केले, जमिनीचे वाफे केले आणि तिथं आम्ही त्यांना शेती करायला लावली. आज साधारण एक 10,000 स्क्वेअर फूट, 15,000 स्क्वेअर फूट मध्ये त्यांनी ते तयार केलं. ते करायला लावलं. त्यांना भाषण कला शिकवायला लावली. त्यांना आई वडिलांच्याबरोबर कनेक्ट राहायला सांगितलं. आता हे झालं विद्यार्थ्यांचं. आता प्रश्न आला शिक्षकांचा. मग आम्ही शिक्षकांना काय सांगितलं, कोण चांगलं काम करतंय याची आम्ही दखल घेणार आणि त्याचं आम्ही तुमचं रेकग्नायझेशन करणार. शिक्षक आणि संस्था त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाल्या. तिसरं आम्ही केलं की त्याला पारितोषिक दिलं. म्हणजे शासकीय योजनांमध्ये याच्या आधी सुद्धा बऱ्याच झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण आर्थिक स्वरूपात मदत करतोच. म्हणजे शासन निधी असतो, म्हणजे तुम्हाला सायन्स लॅब डेव्हलप करायची आहे
कॉम्प्युटर सेक्शन डेव्हलप करायचं आहे किंवा डिजिटल बोर्ड्स द्यायचे आहेत, बरोबर. तर हे आम्ही देऊ, हे आम्ही त्यांना कमिट केलं आणि त्यानुसार आम्ही ती योजना पुढे आणली आणि संस्थांना आम्ही सांगितलं की तुमचा पार्टिसिपेंट त्यामध्ये कंपल्सरी. बरोबर. हां. हे सगळं होत असताना आम्ही एक दुसरी गोष्ट केली. प्रत्येक कलेक्टर असतील, सीओ असतील, राजकीय लोक असतील, म्हणजे मंत्री महोदय असतील, या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही ज्या शाळेत शिकलाय ना त्या शाळेत पहिला जावा बर. आणि तुमचा कनेक्ट डेव्हलप करा. बर. मग प्रत्येक मंत्री, कलेक्टर्स हे शाळेत जायला लागले. हां. त्यामुळे शाळेकडचा फोकस वाढला हां. आणि शाळा सुधारायला लागल्या. बर. आता कसं होतं, आपल्याकडे पद्धत आहे ग्रामीण भागामध्ये सगळं, कोणतरी पाहुणा येणार म्हटलं की आपण सगळं स्वच्छता सगळं करतो. स्वच्छ करायचं मग आम्ही त्यांना ती सवय लावली की तुम्ही स्वच्छ ठेवा, कायम कोणीही अचानक येऊ शकतं. का. बरोबर. त्यामुळे ते डेव्हलप सुरू झाली. बरोबर. आणि आज तुम्ही बघायला गेलात तर ग्रामीण भागाबरोबरच शहरातल्या पण शाळांमध्ये स्वच्छता असेल असते असते. याची आता दखल घेतली जायला लागली. खरं आहे. ह्याचं कारण अनेक आहे की नॅशनल लेवलवरती शाळांची काय अवस्था आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंट बघत असतं बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपल्या राज्याचा आता जो आकडा होता तो आता सुधारायला लागलाय. बर. हां. आणि हे होत असताना हळूहळू मग आम्ही शाळेत जायला लागलो, शाळेत सगळ्यांना भेटवायला लागलो, क्वेश्चन वगैरे. यात आम्ही अनेक गोष्ट केली की जे चांगली लोक आहेत, म्हणजे गौर गोपालदासजी असतील, विविध क्षेत्रातले तज्ज्ञ असतील, या लोकांना आम्ही डिजिटल माध्यमातून शाळांपर्यंत पोहोचवलं. बर. म्हणजे आठवड्यातनं एकदा ते पाहुणे लोक मुंबईत बसायचे बर. आणि व्हीसीद्वारे आम्ही अख्ख्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये बर. त्यांचं हितगुज करून द्यायचो. हम्म. मग आता मुलगा बसलाय अमरावतीमध्ये, बर. तर इथं जर गौर गोपालदासजी असतील तर तो अमरावतीतनं त्यांना प्रश्न विचारायचा की मला असं वाटतंय, मला ह्याचं टेन्शन येतंय, मी काय केलं पाहिजे. मग ते गौर गोपालदासजी मुंबईमधनं त्यांना उत्तर द्यायचे. बर. बर. अशा विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांना आम्ही तिथं आणलं. थेट संवाद. यामुळे मुलांच्यातला कॉन्फिडन्स वाढला. बर. अशा पद्धतीने आम्ही करत गेलो आणि नंतर असा रिझल्ट झाला की माझी विद्यार्थी त्यात सहभागी झाले. बर. हां. आणि मग त्यांनी चालू केलं की मी शाळेसाठी एक रूम करून देतो, बरोबर. मी पेंटिंग करून देतो. हां, हां. म्हणजे जनसहभाग त्यामध्ये आला. बरोबर. त्यामुळे शाळेचं एक दर्जा दर्जा उंचावत गेला. आणि ह्या पद्धतीने आम्ही ते केलं. आता आपण जे इतर जे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं, हो इतर योजना आणल्या, हो त्या योजना आणत असताना आपण ज्या पद्धतीनं काही त्यातले बारकावे लोक पोचवले लोकांच्यापर्यंत, आणि त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम आजही दिसतोय. बरोबर. पण तो दिसत असताना आपण जे केलं किंवा मुख्यमंत्री साहेबांनी जे त्यांनी जे काम करतात, 16-16, 18-18, 20-20 तास काम करतात, त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला ते सगळं करावं लागतं. आणि ते करत असताना नियोजन करणं आणि आधी त्याचं जे काय असेल त्या पद्धतीनं बेस तयार करायचा, हे सगळं कशा पद्धतीनं आपण हँडल करता? नक्कीच मला याबद्दल डिटेल सांगायला आवडेल. कसं असतं की मुख्यमंत्री कार्यालय असतं आणि त्याच्यामध्ये एक टीम असते, जी टीम फ्रंट टीम म्हणून काम करत असते. यांच्याकडे त्या कामाच्या पूर्वतयारीपासून तो कार्यक्रम आणि त्याच्यानंतरच्या होणाऱ्या बाकी सगळ्या गोष्टी, पोस्ट ऍक्टिव्हिटी आपण म्हणतो, तर त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करणं हा एक सर्वात मोठा भाग असतो. ऑब्विसली महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसुद्धा प्रचंड काम असतं, सगळेच करतात. परंतु शिंदे साहेब हे 18-18, 20-20 तास काम करणारी व्यक्ती आहे पहिलेपासून. दिघे साहेबांच्या बरोबर काम केलं असल्यामुळे दिवस रात्र काम करायची सवय आहे आणि ते असे पब्लिक होलिक आहेत. म्हणजे त्यांना लोकांच्यात राहायला आवडतं, लोकांच्या अडचणी कळतात, त्यामुळे ते भरपूर वेळ काम करतात. मग आम्हाला ते काम करणं सुरुवातीला आम्हाला लक्षात येत नव्हतं किंवा आपण कसं केलं पाहिजे, पण हळूहळू आम्ही ते आत्मसात करत गेलो. मग आम्ही टीम डेव्हलप केली. मग आम्ही कसं की एखादा कार्यक्रम, म्हणजे मला सांगायला आवडेल की इरसालवाडीला घटना घडली, तर रात्री 1-1:30 वाजता आम्ही साहेबांच्या सोबत होतो आणि त्या दरम्यान साहेबांना निरोप आला आणि जस्ट आम्ही पुढे गेलो होतो, म्हणजे आम्ही कामं आटपून आम्ही घरी गेलो होतो, पण साहेब जागे होते. साहेबांनी रात्रभर सगळ्यांना फोन्स करून NDRF असेल, पोलीस यंत्रणा असेल, सगळी ऍक्टिव्ह केली आणि साहेब सकाळी अर्ली मॉर्निंग 6 वाजता उठून जागेवर गेले. म्हणजे आम्ही मागं होतो पण ते पुढे गेले होते. आम्हाला कळल्यानंतर आम्ही बाकीची यंत्रणा सगळी डेव्हलप केली, पटपट पुढच्या यंत्रणा लावल्या, बाकीच्या लोकांना गोळा केलं आणि आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पण आमच्या पुढे साहेब होते आणि ते करून संपलं.
माझ्या मते त्यावेळेला मी चुकीचं नसताना अधिवेशन चालू होतं, पण साहेब म्हटले तिथं जाणं गरजेचं आहे. बरोबर. आणि साहेब त्या जागेवर पोहोचले. आम्ही सगळेजण जागेवर पोहोचलो. तिथली भयानक परिस्थिती पाहिली. बरोबर. साहेबांनी तिथं निर्णय घेतला की आता ह्या ज्या डेड बॉडीज आहेत ह्या आपण नेऊ शकत नाही, बरोबर. कारण बरोबर. 4 डोंगर हो, पार हो, करून पार नेणे. नेणं शक्य नव्हतं ते. साहेबांनी तिथं सगळी यंत्रणा आणायला लावली. बरोबर. ते सगळं करायला लावलं, त्यांचा सोपस्कार पूर्ण केला हां. आणि तिथंच सगळा पुढचं हे करून हं. तो विषय त्यांनी तिथं हँडल केला. हे कोण करू शकतंय की तोच मग व्यक्ती करू शकतोय की त्याला ते प्रॅक्टिकली नॉलेज हे असेल. किंवा परवा आपण 26 तारखेला जे पुलवामा अटॅक झाला, हो. पुलवामा म्हणजे आपला पहलगाम. पहलगाम, तर पहलगामचा अटॅक झाल्यानंतर साहेबांनी सांगितलं की नाही, म्हटले हं. आपली लोक अडकलेली आहेत, आपण जायला पाहिजे. जायला. साहेबांच्या बरोबर आम्हाला तिथं जायला गेलो आम्ही. बरोबर. तिथं गेल्यानंतर तिथलं काम करत असताना कारण आपण दुसऱ्या राज्यात जातो, बरोबर. बऱ्याच अडचणी हो, असतात. हो. आणि एकतर एवढा लांबचा प्रवास सगळ्यांना आणणं वगैरे सगळ्या गोष्टी, हो. पण जागेवर डिसिजन हां. नाही, ह्या लोकांना घेऊन जायचं आहे. आम्ही हजारो लोकांना आणलंय, बरोबर. हजारो लोकांना आम्ही महाराष्ट्रात आणलं. साहेबांची ती एक इच्छाशक्ती आहे ना, ती प्रबळ आहे. बरोबर. त्यामुळे ते भरपूर वेळ काम करतात. बरोबर. त्यांच्यामुळे ती आम्हाला सवय लागली. शिंदे साहेबांचं हे प्रॅक्टिकली सगळं करणं हो आणि त्यामध्ये तुमचं स्वतःचं जनसंपर्क आणि हो प्रमोशन किंवा जे काही जे कौशल्य आहे बरोबर. त्याचा जो एक समन्वय आहे तो हो. कसा असतो तो कसं असतं की आम्ही त्याच्या हे बघा, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्याला प्री इमॅजिन करायला लागतात. हां. म्हणजे समजून चला की आता कोल्हापूरचं आपलं सर्किट बेंचचा कार्यक्रम आहे, बरं. तर आपण किती वाजता पोहोचलं पाहिजे हां. याचं नियोजन. बरोबर. पोहोचल्यानंतर आपण कुठं असणार, थांबणार कुठं याचं नियोजन. बरं. कसं असतं की प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असं करायला लागतं. बरोबर. हां. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हां. आता प्रवास चालू असतो, पाऊस पडतो, काय आपत्ती येत असते, त्यामुळे त्या चेंजेस करायला लागतात. ते नियोजन करणं. बरं. आता हे सगळे CGI सर वगैरे होते, गवई सर हो, होते, हे सगळी मोठी लोक आहेत. मोठी. तर त्यांना आपल्याला कधी कधी रिसीव्ह करायचं असतं. हो, हो. त्यामुळे आपण आधी येऊन थांबवून ते सगळ्या गोष्टी करणे, याचं सगळं नियोजन असतं. बरं. दुसरं असतं स्टेजवरचं नियोजन, हां. किंवा तो प्रोटोकॉल मेंटेन झाला पाहिजे, बरोबर. किंवा तिथं कुठलीही चूक होता कामा नये. बरोबर. नॉट ओन्ली कोल्हापूर, सर्वच ठिकाणी कुठेही गेलं तरी. हां, तिथं सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे. ते झाल्यानंतर साहेबांचं भाषण असतं, हं. ते भाषण व्यवस्थित झालं पाहिजे. बरोबर. त्याच्यामध्ये त्यांना जे काही रेफरन्सेस आहेत ते आधी आपण दिले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळं करणे. हां. ते झाल्यानंतर मग त्यांच्या व्यक्तिगत गोष्टी असतात. बाबा हां. असतं किंवा जेवलेले नसतात ते कधी हो, कधी, हो. मग आम्ही त्यांना आग्रह करत असतो की साहेब तुम्ही जेवून घ्या. बरोबर. पण ते म्हणत नाही, लोक आलेत ना समोर, पहिला लोकांना भेटूया. बरोबर. हां. म्हणजे मी असं बऱ्याच वेळा झालंय, आम्ही जेवलेलोच नाहीये, बरोबर. पण तो साहेबांचा पद्धत आहे. मग ते झालं की त्यांना पुढे घेऊन जाणे, पुढच्या कार्यक्रमाला वेळेवर जाणे, हं. हे सगळं नियोजन झाल्यानंतर रात्री हं. दुसऱ्या दिवशीच त्यांना ब्रीफ देणे बरोबर. की साहेब उद्या हे कार्यक्रम आहे, आपल्याला हे करायचं आहे, आपण इथं जायचं आहे, असं करायचं आहे, हे सगळं डिस्कशन. आणि पुन्हा तोच सगळा पूर्ण प्रवास, हे असं रोज चालू असतं. आता हे सगळं रुटीन जरी असलं तरी ते प्रचंड धावपळीचं आहे. हो असं असताना आता सध्या तुम्ही आणि साहेब यांचं दिल्लीशी जे कनेक्शन आहे, दिल्लीत सत्ता आहे, इथं सत्ता आहे, महाराष्ट्रासाठी काहीतरी आणायचं आहे, बरोबर. करायचं आहे, ही जी साहेबांच्या डोक्यात आहे, त्या पद्धतीनं असं काही चाललेलं आहे का, की बाबा जेणेकरून महाराष्ट्रासाठी ते जे केलं पाहिजे. बरोबर, नक्कीच अशा बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. हां. शिंदे साहेब आहेत ना, फार प्रोएक्टिव्ह आहेत. म्हणजे त्यांना बघूया करूया आवडत नाही, त्यांना ऍक्शन त्यांना आवडते. म्हणजे एखादी गोष्ट असेल, आता बघा ना, आता मुंबईमध्ये आपण 5-10 वर्षापूर्वी गेला असाल आणि आज तुम्ही मुंबईत गेलात तर ती पूर्ण बदललेली आहे. म्हणजे ट्रॅफिक मॅनेजमेंटवरती साहेबांचं बारीक लक्ष आहे, पोल्युशनवरती बारीक लक्ष आहे. सरांनी एक डीप क्लीन म्हणून एक ऍक्टिव्हिटी करायचं ठरवलं आणि तो एकदम सक्सेसफुल प्रोजेक्ट झाला. म्हणजे काय, रस्ते धुणे. कसं असतं की ही कॉन्सेप्टच लोकांना ऍक्सेप्ट नव्हती. रस्ते धुणे किंवा कचरा जेव्हा मोठा अधिकारी करतो तेव्हा सगळेजण करतात. आणि आजही मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये विविध ठिकाणी डीप क्लीन ड्राईव्ह दर शनिवार रविवार चालू आहे. पण त्या स्वच्छतेमुळे परिसर स्वच्छ होतो. हा एक विषय आहे. याबरोबर महाराष्ट्रामध्ये आता मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी साहेबांनी काम केलं. मला सांगायला आवडेल की कोल्हापूरला सर्किट बेंच मिळावं यासाठी शिंदे साहेबांनी पत्र दिलं पहिला. तेव्हा DF सर आणि शिंदे साहेब
हे मुख्यमंत्री होते, DF सर उपमुख्यमंत्री होते, बरं. तेव्हा त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला. तेव्हा त्यांनी आग्रह धरला नाही कोल्हापूरसाठी झालं पाहिजे. झालं पाहिजे. मग ते पत्र पुढे गेलं, मग त्यावरती ऍक्शन सुरू झाल्या. मग नंतर मग आज हे सगळं सक्सेसफुल झालं. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला पूर्ण समर्थन दिलं, त्यांनी ती जागा द्यायला लावली. बरोबर पण हे करत असताना ती विजन आहे. बरोबर. हां मग ते करत असताना आम्ही बारकाईनं काम करतो की बाबा हे सक्सेस होण्यासाठी कमीत कमी वेळ राहावा. बरोबर. हां त्यामुळे आजही आम्ही दिल्लीला गेलो हां तर असं रिकाम्या हाताने साहेब जात नाहीत. त्या जाताना काहीतरी. विषय घेऊन जातात हां की बाबा माझ्या मुंबईसाठी हे पाहिजे आहे हां किंवा ग्रामीण भागासाठी आता ह्या अडचणी आहेत, बरं तर ह्यातनं तुम्ही आम्हाला मदत द्या. बरं. हां अर्बन डेव्हलपमेंटमध्ये आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत, हं. आरोग्यासाठी ह्या करायच्या आहेत. बरं. सातत्यानं महाराष्ट्रासाठी धडपड करणे हां आणि चांगल्या गोष्टींना आणणे. आता ह्या गोष्टी आपल्यापर्यंत यायला वेळ लागतात, बरोबर. म्हणजे ग्रास रूटला येईपर्यंत ते उशिरा करतात, पण त्यांचं ते काम चालू असतं आणि आम्ही ते करत असतो. नाही ते योजना सुरू होतात, सुरू झाल्यानंतर त्याचा फायदा लोक घेतल्यानंतर त्याचे जे रिझल्ट यायला लागतात. पण हे सगळं करत असताना तुम्ही एक अधिकारी म्हणून किंवा OSD म्हणून आपण ज्या पद्धतीने सुचवता किंवा प्रेझेंट करता किंवा तयार करता एखादी योजना आणि ती अंमलात आल्यानंतर आपल्याकडनं जे घडते त्याच्या बाबतीत आपल्या भावना कशा असतात? हे बघा, आम्हाला एकदम म्हणजे मी कधी सुखावतो हं. ज्या वेळा एखादी योजना चांगली होती. बरं. आम्हाला रोज एक मुवमेंट असा येतो हां की संध्याकाळी आम्हाला असं वाटतं की आज छान झालं, छान. कारण आपण तो मनापासून बरोबर. केलेला प्रयत्न आहे. बरोबर. म्हणजे मला आठवत आहे की आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान योजना केली. योजना पूर्ण झाली. गिनीज रेकॉर्डचं फेलिसिटेशन होतं बरं. हां आणि साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये माझं नाव घेतलं हां हां आणि सांगितलं की अमितनं आणि त्या टीमनं हे काम केलंय हं. आणि त्यांचं अभिनंदन आणि तुम्ही असंच काम करत राहा. बरोबर. हां ही जी शाबासकीची थाप आहे, बरोबर. हां किंवा राज्यपाल महोदयांनी सुद्धा तत्कालीन त्यावेळेच्या आम्हाला शाबासकी दिली होती. बरं. हां त्यावेळेला रमेश बैस सर होते, हां तर ते स्वतः गेले शाळेत. मी त्यांना विनंती केली की सर अगर आपको तुम्हाला चालत असेल, जर तुमचा दौरा असेल कुठं, तर मला सांगा, मी शाळेमध्ये आपली भेट व्हावी असं मला वाटतंय. त्यांनी एक्सेप्ट केलं आणि तिथं गेले आणि जाऊन आल्यानंतर त्यांनी मला पुन्हा निरोप दिला की बाबा तुमचं काम चांगलं चाललेलं आहे. बरं. ही एक शाबासकीची थाप आम्हाला मिळते आणि ऑब्व्हियसली आम्ही पडद्यामागं काम करतो, हां, त्यामुळे समाजासाठी चांगलं होतंय, महाराष्ट्रासाठी चांगलं होतंय हे बघितल्यानंतर आम्हाला समाधान वाटतंय. आता महाराष्ट्रासाठी जे काय व्हायला लागलं, दिल्लीतून असू दे, म्हणजे आता सत्ता आहे दोन्हीकडं, त्याचा फायदा होतोय, लोकांच्यापर्यंत पोचतोय. तुम्ही स्वतः साहेबांच्या बरोबर काम करताय. हे आता इथून पुढं काय झालं पाहिजे महाराष्ट्रासाठी, ग्रामीण भागासाठी किंवा एकूणच आपल्या ह्याच्यासाठी असं वाटतंय तुम्हाला? आणि त्या पद्धतीने सध्या एक 2-3 गोष्टींवरती मी काम करतोय की त्याच्यामध्ये आम्ही शेतकरी, हां तर शेतकरी हा सेल्फ सस्टेन झाला पाहिजे. म्हणजे मला चांगलं आठवते 2014 साली आपण कोल्हापूरमध्ये परमपूज्य अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजींच्या नेतृत्वामध्ये आपण एक भारतीय संस्कृती उत्सव घेतला होता आणि त्याच्यामध्ये विविध प्रांतातून, राज्यातून लोक आली होती आणि त्यांना आपण कृषीबद्दल आणि विविध क्षेत्राबद्दल माहिती दिली होती. त्यावेळेला एक लखपती शेती म्हणून एक प्रोजेक्ट केला होता, केलं. ज्याच्यामध्ये एका कुटुंबाला, ज्याचं 1 एकर शेत आहे, त्याच्यामध्ये जवळपास 180 उत्पादनं घ्यायची कुटुंबाला लागणारी आणि रोजच्या रोज त्याला 500 रुपये ते 1000 रुपये उत्पन्न मिळेल शेतातून. हां असा एक प्रोजेक्ट केला होता आणि तो लकीली महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये पोहोचला बरं. आणि त्याचा रिप्लिका सुरू आहेत. बरं. त्यामध्ये आता नवीन पुढच्या स्टेजेस आल्या, नवीन काही प्रयोग झाले, हे चालू आहे. तर हे होणं गरजेचं होतं. तर त्याच्यावरती सध्या फोकस आहे किंवा शेतकरी कसा सेल्फ सस्टेन होईल आणि आधुनिक गोष्टींना तो ॲडॉप्ट झाला पाहिजे. बरं. तर त्याच्यावरती एक काम चालू आहे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे सांस्कृतिक वारसा जो आहे तो मोठा आहे. टुरिझम आणि सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे, बरं. परंतु आजच्या पिढीला यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून काय एक्सेप्ट करायचं हे कळत नाहीये बरं. हां आणि आपण काय रिॲक्ट व्हायला पाहिजे हे कळत नाहीये. ते वाहत चाललेत. जे समोरचं दिसतंय ते खरं आहे हां हे समजून ते वाहत चाललेत. तर तिथं कुठंतरी त्यांना सेल्फ नॉलेज मिळालं पाहिजे. यासाठी आता एक छोटंसं आम्ही काम करतोय. म्हणजे सांस्कृतिक विभागामध्ये थोडंसं माझा एक प्रयोग चालू आहे. 6 महिन्यामध्ये ते सक्सेस होतं का बघायचं आहे मला. आणि त्यातनं ग्रास रूटला आपलाही सांस्कृतिक वारसा असेल किंवा पर्यटन क्षेत्र असेल,
याच्याबद्दल एक काम चालू आहे. बरं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आम्ही आहोतच, म्हणजे आरोग्य आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि स्वच्छतेमध्ये. उद्योग क्षेत्रात आपल्याकडं पुणे, मुंबई, काही कोल्हापूरचा थोडा भाग हे सोडलं तर अजून म्हणावं तसं बाकीच्या ठिकाणी डेव्हलपमेंट उद्योग क्षेत्रात म्हणजे इंडस्ट्री असेल तर ती यावी किंवा ती झाली पाहिजे, ह्याच्यासाठी काही नियोजन आहे का? आधीच्या काळामध्ये गावाकडून शहराकडे लोक जायचे. बरोबर. शिंदे साहेबांचं म्हणणं होतं की लोकांनी शहराकडनं गावाकडे गेलं पाहिजे, कारण आज जी मॅन पॉवर आहे ही आपली ताकद आहे, परंतु ती वेस्ट होते, प्रॉपर यूज केली जात नाही. आणि शहरामध्ये गेल्यामुळे खर्चाचं शहरात जायला का आपली हरकत नाहीये, परंतु तुम्ही तिथं काहीतरी बेस घेऊन गेला पाहिजे. याच्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये किंवा मोठ्या शहरांच्या लगत 50-100 किलोमीटरमध्ये इंडस्ट्री डेव्हलप होणं आणि नंतर त्याची विकास होणं त्या भागाचा, हा आपला प्रयत्न आहेच आणि ते आता प्रयत्न सुरू आहेत. हे होण्यासाठी काय असतं, म्हणजे थोडासा मी वेगळा विषय तुम्हाला सांगतो. अर्थव्यवस्था डेव्हलप कशी होते, अर्थव्यवस्था डेव्हलप कशी होते असं जर विचारलं तर प्रत्येक व्यक्ती आपल्या अँगलनी सांगतो. इंडस्ट्रियलिस्ट असेल तर तो म्हणतो माझ्या इंडस्ट्रीमध्ये वाढते, कृषी क्षेत्रातला माणूस सांगतो आम्ही पिकवतो त्यामुळे आमची वाढते. परंतु ह्या दोन गोष्टी होत असताना एक तिसरी गोष्ट आहे की अर्थव्यवस्था वाढायची जर असेल तर स्थानिक सुविधा काय उपलब्ध आहेत, हा विषय महत्वाचा असतो. आणि करमणूक हा एक त्याच्याबरोबरच एक छोटा पार्ट आहे. म्हणजे आजही जर तुम्ही बघितलात तर जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्यातनं लोक येतात. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी एक अनुभव तुम्हाला सांगतो की एक माणूस आहे, तो त्याचं जिल्ह्याचं काम असतं, तर तो सकाळी निघतो, 11पर्यंत पोहोचतो त्या जिल्ह्याच्या ठिकाणी, त्याचं काय काम होते का बघतो, थोडी कामं करतो, थोडंसं चांगल्या ठिकाणी खातो, कुठं मंदिर असेल काय असेल तिथं दर्शन घेतो. ते झालं की तो 3 ते 6 पिक्चर बघतो आणि 6 नंतर तो आपल्या गावाला जातो. मग ही अजूनही पद्धत आहे ग्रामीण. मग ही अर्थव्यवस्था आहे, ही साखळी आहे. तर याचा विचार केला पाहिजे. आपण तो विचार करत नाही. माझ्याकडे इंडस्ट्री आली पाहिजे, माझ्या गावात आली पाहिजे, ठीक आहे, नाही आली पाहिजे, पण आपण तिथं काय यंत्रणा उभी केलेली आहे. नुसतं रस्ते, लाईट आणि वीज दिलं म्हणजे होत नाही. त्याच्यासाठी रॉ मॅन पॉवर लागते, स्किल्ड मॅन पॉवर लागते, तिथं भोजनाची व्यवस्था लागते, म्हणजे त्याचे अलॉइड सर्व्हिसेस आहेत त्या पाहिजे, ते वाढले पाहिजे आणि एकमेकाशी पूरक आहेत. उद्योजक येणार का? 100% उद्योजक येणार. आजही कोल्हापूर सारख्या ठिकाणी एक्सपोर्ट करणाऱ्या इंडस्ट्रीज आहेत, भरपूर आहेत. डिफेन्समध्ये काम करणारी इंडस्ट्री आहेत, पण आपल्या लोकांना माहित नाहीत. त्यांना काय मॅन पॉवर पाहिजे हे माहित नाही. त्यामुळे आपली पोरं इथं शिकतात आणि पुण्याला जातात, इथं शिकतात बेंगलोरला जातात. आता आम्ही तो पण प्रयत्न करतोय कोल्हापूरमध्ये IT इंडस्ट्री वाढण्यासाठी, पण हे होत असताना त्याच्याबरोबर बाकीचं वाढलं पाहिजे. बाकी आता कसं आहे की इंडस्ट्री आहे, एक्सपोर्ट आहे, इंडस्ट्री आहे, IT यायला लागलंय, पण हे सगळं होत असताना त्याला जे पूरक आहे ते मिळत नाही, किंवा लोकांचा ओढा, किंवा IT क्षेत्रात कमी श्रम पैसा जास्त आणि इंडस्ट्रीमध्ये श्रम जास्त असतात. हा थोडासा मानसिक असल्यामुळं मग प्रत्येकानं पुण्याला जायचं, बेंगलोरला जायचं, बरोबर, हे जे सुरू आहे हे थांबवायचं असेल तर मग आपल्या इथं काहीतरी वाढलं पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं काय नक्कीच. आता आपण कोल्हापूरसाठी आहे ना IT इंडस्ट्रीच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तर त्यांना सुद्धा आपण इन्व्हाइट करतोय की तुम्ही इथं या. याचबरोबर कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय, कोणीही रिप्रेझेंट करत नाही प्रॉपर, काही ठराविक लोक आहेत ते करतात. कोल्हापूरचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं, कोल्हापुरातनं तुम्ही मुंबईला जाऊ शकताय, कोल्हापुरातनं तुम्ही हैदराबादला जाऊ शकताय, कोल्हापुरातनं तुम्ही गोव्याला जाऊ शकताय, कोल्हापुरातनं तुम्ही बेंगलोरला जाऊ शकताय आणि कोल्हापुरातनं तुम्ही अमरावतीला जाऊ शकताय. हे फार मोठा सपोर्ट आहे. बरोबर, हा कनेक्ट आहे, हा आपण कुठं एक्सपोज केलेला नाहीये. याच्याबरोबर आपण सी कोस्टला जाण्यासाठी आपण 4 तासात जाऊ शकतो, हा आपला प्लस पॉईंट आहे. हा आपण कुठेही एक्सपोज करत नाही. आपल्याकडे NHI चे चांगले रस्ते आहेत, ठीक आहे, ते आता डेव्हलप होत आहेत, 6 पदरी होत आहेत, बाकी ते ठीक आहे, पण ह्याचं आपण एक्सपोज करतो. आज विमान सुविधा आहे, हे करत नाही. आणि हे बघा काय करणार आहे यापेक्षा मॅनेजमेंट होणं फार गरजेचं आहे. आमचं म्हणणं असं आहे की फंडामेंटल डेव्हलपमेंट होऊ दे, पायाभूत डेव्हलपमेंट होऊ दे. आता कोल्हापूरची हद्दवाढ आहे, हद्दवाढ झाल्याशिवाय कुठलंही शहर मोठं होत नाही. आज पुणे घ्या, पिंपरी चिंचवड घ्या, निगडी घ्या, हद्दवाढ झाली म्हणून ते मोठं झालं, नाहीतर मूळ पुण्यामध्ये काय करायचं शक्यच नव्हतं. मुंबई आज 3री मुंबई येते,
म्हणजे ह्याचा अर्थच आहे की बाबा तुम्ही काम एक्सपांड केलं, पायाभूत सुविधा दिल्या तर होऊ शकते. हां, कोल्हापूरसाठी इंटरेस्ट आहे का? 100% आहे. टुरिझममध्ये येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरचं नाव मोठं असेल. बरं. आपण टुरिझममधनं आणखीन एक प्रयोग करतोय ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागातील टुरिझम क्लस्टर करता येतं का, बरं. ह्याच्यासाठी एक प्रयत्न चाललाय. बरं. म्हणजे इथं असणाऱ्या हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत त्याच्यासाठी लोकांना बोलवणे. बरं. इथं मेडिकल टुरिझम आहे, मोठमोठे चांगले डॉक्टर्स आहेत, इथं ते यावेत ह्यासाठी प्रयत्न चाललाय. बरं. त्याच्याबरोबर मंदिरं आहेत, हां. मठ आहे, खिद्रापूरसारखं ठिकाण आहे, बरं. इथं लोकांनी आलं पाहिजे, इथं आल्यानंतर त्यांची सोय झाली पाहिजे, हं, हं. ह्यासाठी प्रयत्न चालू आहेत. बरं. तर या अनुषंगानं 100% येणार. आणि हे कधी होईल? ज्या वेळेला इथला स्थानिक माणसाला माहित असेल की माझं काय आहे. हां. म्हणजे जे मी आता तुम्हाला सांगितलं बरोबर. की आपण किती चांगले आहोत, हां. हे तुम्ही जोपर्यंत जास्त बोलत नाही हां. तोपर्यंत ते लोकांना कळणार नाही. बरोबर. म्हणजे आपल्याकडनं प्रेझेंट व्हायला पाहिजे. एकदम बरोबर. ह्यासाठी आता प्रयत्न चालू आहे. आता आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांच्या बरोबर काम केलं. बऱ्याच निर्णय प्रक्रियेत आपला सहभाग होता. इथून पुढेही राहील. बरोबर. पण हे राहत असताना आपण आपलं विजन काय आहे, म्हणजे वैयक्तिक असेल किंवा राजकीय सामाजिक असेल. हे बघा, मी माझ्या वडिलांनी एक शिकवलं होतं मला की बाबा तू काम करत राहा, तुला जे मिळायचं आहे ते मिळणार. म्हणजे माझे पहिले गुरु माझे आई वडील, मी जे काय आहे ते त्यांच्यामुळे आहे. त्यांनी जे मला शिकवण दिली तीच मी पुढे घेऊन चाललोय. आजपर्यंत मी मला काय मिळतंय कधीच विचार केला नाही. आणि साहेब पण सांगतात, आमचे शिंदे साहेब काय सांगतात की आपण दुसऱ्याला काय देतो ह्याचा विचार करायचा. आपल्या नशिबात आहे ते मिळणार, ते बोलवून मिळणार. त्यामुळे मी कधीच म्हणजे हे अभियान करत असताना असेल किंवा साहेबांच्यावर काम करत असताना मला काय मिळतंय किंवा मी काय करतोय ह्याचा मी कधीच विचार केला नाही. आणि नक्कीच प्रत्येकाला अपेक्षा असते किंवा आपण ह्या पदावर गेलं पाहिजे, त्या पदावर गेलं पाहिजे. नक्कीच असं वाटतं कधी कधी, पण मी परत विचार करतो की बाबा नाही, आपण ज्या ठिकाणी आहोत ते चांगलं आहे. संधी मिळाली त्याचं सोनं करू, पुढे जायला काय संधी मिळाली ते करू. पण आपल्या कोल्हापूरचं नाव देशभर, देशाबाहेर जावं ही एक अपेक्षा आहे. आणि खरंच आपल्याकडे तो स्किल आहे. त्यामुळे नक्कीच भविष्यामध्ये चांगलं काय करायला मिळालं तर नक्की करणार. ठीक आहे. आज आपण अमित हुक्केरीकर यांच्याशी आपण चर्चा केली. कोल्हापूर असेल, महाराष्ट्र राज्य असेल, मुंबई असेल, याच्या विकासाचे आपण काही मुद्दे उपस्थित केले. चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं. यापुढेही ते आपल्यासाठी, राज्यासाठी, जिल्ह्यासाठी निश्चितच करतील ही आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि थांबूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.